पैठण नगरपालिका निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पैठण शहरातील सर्वपक्षीय शेकडो डिजिटल बोर्डवर निवडणूक विभागाने जप्तीची कारवाई केली आहे। सध्या पैठण नगरपालिका निवडणूक रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षांनी शहरातील सार्वजनिक जागेवर व लाईट टेलिफोन खांबावर विना परवानगी डिजिटल बोर्ड लावले आहेत। विना परवानगी व सार्वजनिक जागेवर डिजिटल बोर्ड लावू नयेत म्हणून पैठण नगरपालिका व निवडणूक विभागाने गेल्या 2 दिवसापासून कडक सूचना दिल्या होत्या, परंतु या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने शेवटी गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी पैठण नगरपालिका व निवडणूक विभागाने शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, MIM काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट व अपक्ष उमेदवारांनी लावलेले विना परवानगी शेकडो डिजिटल बोर्ड जप्त करण्याची कारवाई केली। अतिक्रमण विभाग प्रमुख व्यंकटी पॉपुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस बंदोबस्तात व निवडणूक विभागाच्या भरारी पथकासह ही कडक कारवाई करण्यात आली आहे। यानंतर विना परवाना व सार्वजनिक जागेवर पुन्हा डिजिटल बोर्ड लावल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा पैठण नगरपालिका व निवडणूक विभागाने दिला आहे। 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर। शहरातील सर्व राजकीय पक्ष, बॅनर, छपाई दुकानदार व विक्रेते यांना सूचित करण्यात येत आहे की पैठण नगर परिषद निवडणूक 2025 आदर्श आचारसंहिता विना परवानगी अनधिकृत बॅनर, होल्डिंग बोर्ड सार्वजनिक ठिकाणी व MSCDच्या पोलवर कोणीही लावू नये। आपापले बोर्ड तात्काळ काढून घेण्यात यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे आपणास निवडणूक अधिकारी हे कळवितात।